Good morning, students. In the previous videos, we have been learning about the lesson 1.4 Be Smart, and we have completed that lesson. After completing the lesson, we have to take some activities which are given, which are related to that text, and out of them, the first one activities that I am going to take. See on page number 24. इंग्लिश वर्कशॉप. तर विद्यार्थ्यांनो 1.4 हा आपला जो बी स्मार्ट लेसन आहे तो संपलेला आहे. तर या लेसनवर आधारित ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत मला ज्या महत्त्वाच्या वाटतात त्या ॲक्टिव्हिटीज आपण घेणार आहोत. त्यामध्ये पान नंबर 24वर ही जी ॲक्टिव्हिटी आहे, सर्वांनी पुस्तक तुमचं उघडं पाहिजे, सर्वांच्या समोर पुस्तक पाहिजे, हातामध्ये पेन्सिल पाहिजे. लेसन सुरू करत असताना मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की पुस्तक आणि पेन्सिल हातामध्ये राहू द्या. मी जे सांगेन त्या पद्धतीनं कृती करत चला. तर पान नंबर 24वरती एक आपल्याला डायग्राम दिलेली आहे. कंप्लीट द फॉलोइंग वे विथ द वर्ड्स असोसिएटेड विथ द टेक्स्ट अँड द गिवन टायटल. तर आपण जो धडा शिकलो त्या धड्यामध्ये जे काही आपण शिकलो त्याच्या मदतीनं ही डायग्राम तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्या डायग्रामच्या सेंटरला काय दिलं बघा, कंपोनंट्स ऑफ सक्सेस. तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुमच्याकडं कोणते गुण असायला हवे, कोणते घटक असायला हवे, यशाचे घटक कोणते, आणि मग त्याच्या बाजूला त्यांनी तिथं बलून दिलेले म्हणजे गोल असे बॉक्स दिल्यासारखं दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक 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 लिहित जायचं आहे. काय लिहायचं आहे तिथं, त्या ठिकाणी लिहायचं आहे द रिक्वायर्ड क्वालिटीज और रिक्वायर्ड मॅटर्स टू अचीव द सक्सेस. यश मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या त्यांची नावं लिहित जायचं आहे. एकेका बोलूनमध्ये एक एक लिहायचं आहे. मग तुम्हाला जे वाटतं ते लिहा, किंवा तुम्ही या धड्यामध्ये जे शिकलात त्याच्या पद्धतीनं लिहा, त्याच्या साह्यानं लिहा. मग तिथं तुम्ही लिहा डिझायर, दुसऱ्या ह्याच्यामध्ये लिहा विजन, त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये लिहा ड्रीम, त्यानंतरनं लिहा स्किल, त्याच्यानंतरनं लिहा विल, त्याच्यानंतरनं लिहा डाऊन टू अर्थ, त्याच्यानंतरनं लिहा प्लॅनिंग, त्याच्यानंतरनं लिहा टाईम मॅनेजमेंट. हे ज्या काही गोष्टी आपण शिकलोय ते प्रत्येक गोष्टी याच्यामध्ये लिहायच्या आहेत. आता हे झालं. याच्यावर आधारित आपणाला A5 पॅसेजमध्ये जो A5चा प्रश्न असतो, काय नाव त्याचं, पर्सनल रिस्पॉन्स. मग पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न तुम्हाला जर विचारला, अकॉर्डिंग टू यू विच क्वालिटी शुड वन हॅव टू गेट सक्सेस. एखाद्याला यश मिळवायचं असेल तर त्याच्याकडे कोणकोणते गुण असायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, तर त्यावेळेला तुम्ही काय सांगणार, तुमच्या मनाचं काही सांगा. मग त्यामध्ये तुम्ही सांगा हार्डवर्किंग, रेग्युलॅरिटी, परसिव्हरन्स, विलिंग पॉवर. तुम्हाला जे वाटतं की बाबा यश मिळवण्यासाठी आपल्याला हे गुण पाहिजे ते तुम्ही तिथं लिहिले पाहिजे. तर ह्या दोन्ही कामासाठी ही ॲक्टिव्हिटी आपल्याला महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढच्या पानावर या, पेज नंबर 27वर या. 27 पानावरती एक 8 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे, ती बघा वरतीचा सुरुवातीलाच आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दिली आणि त्याच्या सेंटरला लिहिलेलं आहे की हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आपल्या जीवनामध्ये यश कसं प्राप्त करायचं, कसं मिळवायचं, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात ते तिथं दिलेलं आहे. आणि हाच प्रश्न आपणाला लेखन विभागामध्ये रायटिंग स्किलमध्ये प्रिपेअर अ स्पीच याच्यावरती भाषण तयार करा यासाठी विचारायचं. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ याच्यासाठी आवश्यक असणारे गुण कोणते आहेत. मी डावीकडून वाचतो, डावी बाजू प्रॉपर गायडन्स. आपणाला योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि योग्य वेळेला मिळालं पाहिजे.
योग्य वेळेला आणि योग्य ते डेडिकेशन. आपण जे काही काम करतोय, जे काही आपलं स्वप्न आहे त्याप्रती आपलं समर्पण पाहिजे. म्हणजे पूर्ण समर्पित होऊन आपण ते काम केलं पाहिजे. फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ सक्सेसफुल पीपल. आपल्या आयुष्यामध्ये कठीण परिस्थितीवर मात करून जे यशस्वी लोक झाले त्यांची उदाहरणं आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणून मी शाळेत असताना किंवा शाळा सुरू असताना पण मी तुम्हाला सांगत होतो की तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही अशी एखादी गोष्ट वाचून करा की ज्या माणसानं शून्यातून विश्व निर्माण केलं, आणि त्या माणसाची गोष्ट वाचा आणि मग तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा. का? दिवसभर तुम्हाला त्याची ऊर्जा मिळत राहते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जी माणसं यशस्वी झाले त्यांची एखादी कथा, एखादा प्रसंग आपण वाचावा, ज्याच्यामुळं आपण दिवसभर प्रेरित राहतो. आपण पण ते करू शकतो. पॅशन, एखादं काम करण्याची खूप मोठी डिझायर, स्ट्रॉंग विल आपल्याकडे पाहिजे. सॅक्रिफाईस, त्याग पाहिजे. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला त्याग करावा लागेल. आता इथं त्याग करायचा म्हणजे काय, सारं सोडून देऊन बसायचं का? नाही. ॲज अ स्टुडंट्स विच थिंग्स शुड यू सॅक्रिफाईस. विद्यार्थी म्हणून तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे? ॲज अ स्टुडंट्स व्हॉट शुड बी युअर ड्रीम, व्हॉट शुड बी युअर सक्सेस. ॲज अ स्टुडंट युअर सक्सेस इज टू अचीव नॉलेज, टू गेट मोर मार्क्स. जास्त गुण मिळवणे, जास्त टक्के मिळवणे विद्यार्थी म्हणून तुमचं यश आहे. तर मग त्यासाठी तुम्हाला कशाचा त्याग करायचा आहे? तर तुम्हाला जास्तीत जास्त वेळ झोपणे, विनाकारण वेळ वाया घालवणे, टी व्ही समोर जास्तीत जास्त वेळ बसणे, अशा गोष्टींचा त्याग करायचा आहे. बाहेर भरकटत फिरणे, या गोष्टींचा तुम्हाला त्याग करायचा आहे. मीन्स सॅक्रिफायसेस पाहिजे तरच ते होऊ शकतं. एखादा रोग जर बरा करायचा असेल तर त्यासाठी पथ्य पाळावे लागतात. पथ्य म्हणजे काय? सॅक्रिफायसेसच आहे. एखादा रोग बरा व्हायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डॉक्टर पथ्य पाळायला सांगतो. तेलकट, आंबट, तिखट, गोड खाऊ नका. हे म्हणजे काय? तर हे म्हणजे सॅक्रिफायसेसच आहे. मग तुम्हाला तुमचं यश मिळवायचं असेल तर सॅक्रिफायसेस करावे लागतील. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. कधीही हार मानायची नाही. कधीही हार मानायची नाही. आपण ॲक्रॉस्टिक शिकताना शिकलोय, फेल झालोय आपण. फेल या शब्दाचं ॲक्रॉस्टिक शिकलोय आपण. काय लिहिलं होतं मी? फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग मीन्स फेल. म्हणून त्याला घाबरू नका. आपल्याला अपयश येईल याला घाबरू नका. हा एक गुण आपल्यामध्ये पाहिजे जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल. सेटिंग गोल, आपलं ध्येय निश्चित पाहिजे. कुठं जायचं आहे माहीतच नाही, नुसतंच बसस्टँडवर जाऊन भरकटत फिरतोय. कुठल्या गावाला जायचं माहिती नाही, ध्येय निश्चित नाही. आपली पण अवस्था तशीच होईल. देअरफॉर इनिशियली यू हॅव टू डिसाइड युअर गोल. टेक टाइम टू डिसाइड द गोल, बट इफ वन्स डिसाइडेड देन डोंट चेंज इन इट. एकदा ठरवलं त्यामध्ये बदल नका करू. प्लॅनिंग, नियोजन पाहिजे. कसं करायचं आहे म्हणून सुरुवातीला 1 दिवसाचं प्लॅनिंग करा. त्यामध्ये सक्सेस झाला की आत्मविश्वास वाढेल तुमचा. त्यानंतर आठवड्याचं करा, त्यानंतर 15 दिवसाचं करा, त्यानंतर महिन्याचं करा, त्यानंतर वर्षाचं करा आणि नंतर आयुष्याचं करा. पण प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळ वाचतो आणि काम चांगल्या पद्धतीनं होतं. या 2 गोष्टी घडतात. म्हणून प्लॅनिंग खूप महत्त्वाचं आहे. नॉलेज और इन्फॉर्मेशन, सतत नॉलेज घेत राहिलं पाहिजे, सतत माहिती मिळवत राहिलं पाहिजे. सतत जर आपण ते काम करत राहिलो तरच आपण प्रवाहात राहतो. पाणी जर सतत वाहत राहिलं तरच ते चांगलं राहतं. बाजूला जाऊन कुठं तर ते स्थिरावलं, थांबलं तर त्याचं डबकं तयार होतं. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास पाहिजे तुमच्यामध्ये. आत्मविश्वास असा एकाएकी येत नाही. ज्यावेळेला आपण अत्यंत छोटी छोटी कामं मन लावून करतो त्यावेळेला आपल्यामध्ये आत्मविश्वास जमा व्हायला लागतो. स्मॉल थिंग्स मेक्स परफेक्शन, बट परफेक्शन इज नॉट स्मॉल थिंग. छोट्या छोट्या गोष्टीनं माणूस परिपूर्ण होतो.
पण परिपूर्ण झालेला माणूस हा काही छोटा नसतो. म्हणून कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर. हार्डवर्क या गोष्टीला कॉम्प्रोमाइज नाही जगात कुठेही जा. कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. म्हणून हार्डवर्क इज द बेस्ट. आपण नशीब दैव याच्यावर अवलंबून राहतो 99%, आणि 1% हार्डवर्क करतो. याच्या उलट करा, 99% हार्डवर्क करा आणि 1% तुमचं जे काही डेस्टिनी आहे ते ठेवा. परसिव्हरन्स, चिकाटी. तुमच्याकडे एखादं काम करत असतानाची चिकाटी पाहिजे. आता चिकाटी म्हणजे नेमकं काय? बऱ्याच वेळाला कुणीही सांगतो तुम्हाला कष्ट करा, चिकाटी पाहिजे. चिकाटी म्हणजे नेमकं काय? जे काम आपण करतो आहोत त्या कामामध्ये जर आपल्याला अपयश येत राहिलं तर निराश न होता ते नव्या उमेदीनं पुन्हा एकदा त्या कामासाठी सुरुवात करणं, आपण त्याला चिकाटी म्हणतो. मुंग्यांचं वारूळ बघा, त्या कामातली त्यांची चिकाटी बघा. सतत कामामध्ये आपण असणं, अपयश आलं तरी निराश न होता ते काम पुन्हा नव्या उमेदीनं आणि उत्साहानं सुरू करणं, याला चिकाटी म्हणतो. तर तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे, किंवा तुमच्यामध्ये हे गुण असायला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. याहीपेक्षा आणखीन जर कुठल्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही तिथं पुस्तकामध्ये ॲड करा आणि याच्यावरती भाषण लिहा. मी तुम्हाला शिकवलं रायटिंग स्किलमध्ये हाऊ टू प्रिपेअर स्पीच, तर त्यावरती एखाद्या रफ पानावरती ते भाषण तुम्ही लिहा. त्यानंतर ना पेज नंबर 28 या सर्वांनी. पेज नंबर 28 काढा आणि त्या ठिकाणी लँग्वेज स्टडी हा प्रश्न आहे. याच्यातले 2 ते 3 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. लँग्वेज स्टडी त्यामध्ये पहिलं जे आहे ते जेरंड. आता इथं जेरंड म्हणजे काय? आत्तापर्यंत मी तुम्हाला शिकवत असताना सांगितलं की वाक्याचा कर्ता हा एकतर पुरुषवाचक सर्वनाम असतात, किंवा सामान्य नाम असतं, किंवा एखादं विशेष नाम असतं. वाक्याचा कर्ता म्हणून कोण कोण येऊ शकतं? एकतर पर्सनल प्रोनाउन्स, टेबल पाठ पाहिजे तुम्हाला. आय, वी, यू, ही, सी, इट, दे यापैकी एक, किंवा एखादं कॉमन नाउन, सामान्य नाम, किंवा एखादं विशेष नाम यापैकी. तो माझा चांगला मित्र आहे, ही इज माय गुड फ्रेंड. वाक्याचा कर्ता कोणता आहे? ही. ती चांगली गायिका आहे, सी इज अ गुड सिंगर. वाक्याचा कर्ता कोणता आहे? सी. ते मैदानावर फुटबॉल खेळतात, दे आर प्लेइंग फुटबॉल ऑन द ग्राउंड. वाक्याचा कर्ता कोणता आहे? दे. तू चांगला विद्यार्थी आहेस, यू आर गुड स्टुडंट्स. वाक्याचा कर्ता यू. राहुल इज अ गुड क्रिकेटर. वाक्याचा कर्ता राहुल. असे हे वाक्याचे कर्ते. म्हणजे यापैकी वाक्याचे कर्ते येतात असं मी तुम्हाला ठामपणे सांगितलं. परंतु एखादं क्रियापद वाक्याचा कर्ता असू शकतं का? एखादं क्रियापद, मेन वर्ब, मुख्य क्रियापद वाक्याचा कर्ता असू शकतं का? तर हो, असू शकतं. तर मग क्रियापद वर्ब या चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहे की क्रियापदाचे 3 ते 4 रूप सांगता येतात. पहिले रूप मेन वर्ब, बेस वर्ब किंवा रूट वर्ब म्हणतो आपण त्याला. दुसरं रूप पास्ट फॉर्म, तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल, चौथं रूप प्रेझेंट पार्टिसिपल. आणि हे जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, ज्याला आपण चौथं रूप म्हणतो, ते कसं तयार करायचं? पहिल्या रूपाला ING लावल्यानंतर त्याचं चौथं रूप तयार होतं आणि त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. क्रियापदाचे 4 रूप. ईट चौथं रूप काय होईल सांगा? इटिंग. प्ले चौथं रूप काय होईल? प्लेइंग. स्विम चौथं रूप काय होईल? स्विमिंग. फ्लाय चौथं रूप काय होईल? फ्लाइंग. हे जे क्रियापदाचं चौथं रूप आहे
ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो. हे प्रेझेंट पार्टिसिपल वाक्याचा कर्ता म्हणून येतं. त्यासाठी आणखीन तुमच्या नॉलेजमध्ये ॲडिशन करा की वाक्याचा कर्ता म्हणून पर्सनल प्रोनाउन्स येऊ शकतात, प्रॉपर नाउन्स येऊ शकतात, कॉमन नाउन्स येऊ शकतात आणि त्याचबरोबर क्रियापदाचं चौथं रूप ज्याला इंग्रजीमध्ये प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो ते कसं तयार करायचं तर पहिल्या रूपाला ING लावल्यानंतर क्रियापदाचं जे चौथं रूप तयार होतं त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतात. आणि हे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे हे क्रियापदाचं चौथं रूप जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये ते 3 प्रकारचे कामं करत असतं वाक्यात. हे जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे क्रियापदाची एकूण 4 रूपं ज्याला आपण V1, V2, V3 आणि V4 याला काय नाव दिलं होतं मी तुम्हाला शिकवत असताना? मेन वर्ब, रूट वर्ब किंवा बेस वर्ब. V2 ला काय नाव दिलं होतं? पास्ट फॉर्म. V3 ला पास्ट पार्टिसिपल. आणि V4 ला प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल. आता हे जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे ते म्हणजे एखाद्या मूळ क्रियापदाला ING लावलं की त्याचं चौथं रूप तयार होतं. आणि हे प्रेझेंट पार्टिसिपल वाक्यामध्ये हे V4 2 ते 3 प्रकारची कामं करतात. वाक्यात ते 2 ते 3 प्रकारची कामं करतात. कोणतं? ॲज अ सब्जेक्ट, ॲज अन ऑब्जेक्ट, ॲज अन ॲडजेक्टिव्ह. क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल वाक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येऊ शकतं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी आल्यानंतर ना त्याचे कार्य, त्याचं फंक्शन बदलतं. त्याचे एकूण 2 ते 3 फंक्शन आहे. V4 असं लिहिले मी इथं. याचाच अर्थ एक प्रेझेंट पार्टिसिपल असं घ्यायचं आहे तुम्ही. प्रेझेंट पार्टिसिपल फंक्शन्स ॲज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. कर्ता म्हणून काम करतो. ॲज अन ऑब्जेक्ट कर्म म्हणून काम करतो. ॲज अन ॲडजेक्टिव्ह विशेषण म्हणून काम करतो. मग या ठिकाणी ते कधी कधी कर्ता, कधी कर्म आणि कधी ॲडजेक्टिव्ह. उदाहरण घेऊ आपण. स्विमिंग इज गुड फॉर, स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. स्विमिंग is good for health. Swimming is good for health. Swimming मूळ क्रियापद कोणता आहे? स्विम. ING लावलं. स्विमिंग. स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ. या ठिकाणी स्विमिंग हे टूबीचं जे रूप आहे इज त्याच्या अगोदर आलंय, सुरुवातीला आलंय, म्हणजे हे इथं सब्जेक्टचं काम करत आहे, कर्त्याचं काम करत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की क्रियापदाचं चौथं रूप कर्ता म्हणून येतो, कर्म म्हणून येतो किंवा विशेषण म्हणून. दुसरं उदाहरण. I like swimming. I like swimming. I like swimming. परत दुसऱ्या वाक्यात स्विमिंगच आलंय, पण कुठं आलंय? त्याची जागा बदलली आहे. लाईक या क्रियापदाच्या नंतर आलं, म्हणून इथं हे कर्माचं काम करतं. आणि तिसरं उदाहरण. I saw swimming pool. I saw a swimming pool. या ठिकाणी पण स्विमिंग आले, परंतु हे पूल या नामाच्या अगोदर आलेलं आहे, म्हणून इथं स्विमिंग हे ॲडजेक्टिव्हचं काम करत आहे. शब्द एकच आहे, स्विमिंग. वाक्य 3 वापरले, प्रत्येक वाक्यात ते वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून त्याचे फंक्शन्स बदललेले आहेत. 1 नंबरच्या वाक्यात ते सुरुवातीला आलेलं आहे,
टू बीच्या रूपाच्या अगोदर आलेलं आहे ते सब्जेक्टचं काम करत आहे. म्हणून मी इथं लिहिलंय वर प्रेझेंट पार्टिसिपल फंक्शन्स ॲज अ सब्जेक्ट. कधी करता म्हणून कधी वेळ येतं ते ज्यावेळेला ते सुरुवातीला येतं किंवा टू बीच्या रूपाच्या अगोदर येतं. प्रेझेंट पार्टिसिपल फंक्शन्स एज अन ऑब्जेक्ट कर्म म्हणून काम करतं. कधी? जर ते वाक्यामध्ये मेन वर्बच्या नंतरनं पुढं कर्माच्या ठिकाणी आलं असेल आणि जर ते एखाद्या नामाच्या अगोदर वाक्यात आला असेल तर ते तिथं कशाचं काम करतं? ॲडजेक्टिव्हचं काम करतं. असं हे प्रेझेंट पार्टिसिपल या ठिकाणी वाक्यात 3 प्रकारचे कामं करतं. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि ॲडजेक्टिव्ह. अशा अनेक क्रियापद आपल्याला येत आहेत. आपण म्हणतो फ्लाय, फ्लायचं चौथं रूप फ्लाइंग, फ्लाइंग बर्ड्स. सायकल, सायकलिंग, सायकलिंग इज गुड फॉर हर्ट. या ठिकाणी करताय सुरुवातीला आलं म्हणून तिथं ते कर्त्याचं काम करतं. क्राय, क्रायचं चौथं रूप क्राईंग. आय सॉ अ क्राईंग चाइल्ड, क्राईंग चाइल्ड. त्याच्यानंतर ना समजा ब्रेक, ब्रेकिंग म्हणतो. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. न्यूज नामाच्या अगोदर आलेलं आहे, न्यूज या नामाच्या अगोदर आलंय म्हणून ब्रेकिंग हे इथं ॲडजेक्टिव्हचं काम करतं. तर इथं हे प्रेझेंट पार्टिसिपल 3 प्रकारची कामं करतं. आता आता प्रेझेंट पार्टिसिपल मराठी वाक्यामध्ये कसं वापरायचं किंवा कुठल्या मराठी वाक्यात वापरायचं नेमकं? तर जेव्हा मराठी वाक्यामध्ये क्रियापद सुरुवातीला येतं आणि त्याला ने प्रत्यय लावतो अशी जी मराठी वाक्य असतात, अशी मराठी वाक्य इंग्रजीत करत असताना ही प्रेझेंट पार्टिसिपल सब्जेक्टच्या ठिकाणी आणावं लागतं. फॉर एक्झाम्पल, धावणे हा चांगला व्यायाम आहे. धावणे किंवा पळणे. आता मूळ शब्द कोणता आहे? पळणे. पळणे ने क्रियापदाला प्रत्यय लागतो. वाचणे हा चांगला छंद आहे. मूळ शब्द वाचन. मग रीड, त्याला रिडिंग. रिडिंग इज अ गुड हॅबिट. रनिंग इज गुड एक्सरसाइज. असं ज्या वेळेला मराठी वाक्यात क्रियापद सुरुवातीला येतं आणि त्याला ने प्रत्यय लागतो त्यावेळेला इथं इंग्रजीमध्ये ते जेरंडचं काम करण्यासाठी ते सुरुवातीला येतं, त्याला आयएनजी लावावं. त्या क्रियापदाला आयएनजी लावावं. आता मूळ आपल्या मुख्य उद्देशाकडे बोलूया. जेरंड कुणाला म्हणायचं? हे झालं, हे कळलं तुम्हाला. क्रियापदाचे 4 रूप, त्यातलं चौथं रूप आयएनजी लावलं की चौथं रूप तयार होतंय. चौथं रूप हे 3 प्रकारची कामं करतं. सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडजेक्टिव्ह. पण जेरंड कुणाला म्हणायचं? जेरंड म्हणजे नेमकं काय? आता त्याच्यासाठी एक वाक्य तुम्हाला सांगतो, ते बघा तुम्ही. जेव्हा वाक्यामध्ये क्रियापदाचं चौथं रूप की ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो ते प्रेझेंट पार्टिसिपल वाक्यात कर्ता किंवा कर्माचं काम करत असतं तेव्हा त्याला जेरंड म्हणतो. जेव्हा ते वाक्यात कर्ता किंवा कर्म, सब्जेक्ट और ऑब्जेक्ट, तेव्हा त्याला जेरंड म्हणतो. असं एवढं जेरंडबद्दलची तुम्हाला माहिती. तर इथं हा जेरंड भाग आपला संपतो. तिथं आपल्याला तेवढंच दिलेलं आहे. पहा तिथं त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गार्डनिंग इज अन आर्ट, पहिलं वाक्य आहे. गार्डनिंग, त्याला गार्डनिंग हा सब्जेक्टचं काम करतो. तुम्ही बघा प्रश्न कसा विचारला जातो? अंडरलाईन द प्रेझेंट पार्टिसिपल अँड राईट इट्स अ फंक्शन. दिलेल्या वाक्यातल्या प्रेझेंट पार्टिसिपलला अंडरलाईन करा आणि त्याचं फंक्शन सांगा. मग काय लिहायचं? गार्डनिंग, अंडरलाईन, प्रेझेंट पार्टिसिपल आहे, चौथं रूप आहे. वाक्याच्या सुरुवातीला आलंय किंवा टू बीच्या रूपाच्या अगोदर आलंय म्हणून ते सब्जेक्टचं काम करत आहे, म्हणून त्याला अंडरलाईन करायचे आणि सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट पुढचं बघा. कुकिंग इज अ सायन्स, त्याच्यामध्ये अंडरलाईन करून त्याचं फंक्शन लिहा. या 3 पैकी कोणतं येतं? आय एन्जॉय रिडिंग पोएम्स, याच्यामध्ये अंडरलाईन करा आणि त्याचं फंक्शन बघा काय येतं.
तर हे जेरंड त्याच्यावर विचारला जाणारा प्रश्न तिथंच लिहून घ्या वाटलंच तर वर. अंडरलाईन द प्रेझेंट पार्टिसिपल अँड राईट इट्स फंक्शन. तर हा जेरंडचा भाग आहे. याच्यानंतर ना त्याच्याच खाली दिले बघा इन्फिनिटिव्ह. त्याच्या खाली काय दिलंय? इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह हा सोपा भाग आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह असाही प्रश्न असतो आपल्याला. जेरंड आणि इन्फिनिटिव्ह जवळजवळ सारखेच करते म्हणूनच वापरतात ते वाक्य सुरुवातीला. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे वाक्यामध्ये TO2 नंतरनं क्रियापदाचं पहिलं रूप येणं. वाक्यामध्ये TO2 नंतरनं क्रियापदाचं पहिलं रूप येणं याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतात. मग इन्फिनिटिव्ह कधी वापरायचं असतं? जेव्हा आपणाला एकाच वाक्यात दोन मुख्य क्रियापदं वापरायची असतात तेव्हा त्यातलं जे पहिलं क्रियापद आहे ते क्रियापद म्हणून वापरायचं वाक्यात आणि त्याच्या पुढचं जे क्रियापद आपल्याला वापरायचंय ते क्रियापद वापरत असताना त्याच्या अगोदर टू लिहायचं. म्हणजे इन्फिनिटिव्हची गरज का? तर जेव्हा आपल्याला एखाद्या वाक्यात दोन क्रियापद वापरायचे असतात तेव्हा दुसरं क्रियापद जे आहे 2 नंबरचं त्याच्या अगोदर TO2 येणं अपेक्षित असतं. ते इन्फिनिटिव्ह. मग इन्फिनिटिव्ह इथं कुणाला म्हणायचं? सरळ सोपं, ज्या वाक्यात क्रियापदाच्या अगोदर TO2 येतं आणि त्याच्या पुढे मेन वर्ब येतं, मूळ क्रियापद येतं, त्याला आपण इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. ही डिसाइडेड टू लीव द स्कूल. ही डिसाइडेड टू लीव LEAVE बरं का, टू लीव द स्कूल. मला सांगा या वाक्यामध्ये TO2 आणि पुढे क्रियापदाचं पहिलं रूप आहे का? आहे. कोणतं आहे? टू लीव. टू लीव बस. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह एवढ्यालाच अंडरलाईन करायची. पण मी आत्ताच काय सांगितलं तुम्हाला? इन्फिनिटिव्ह ज्या वेळेला वाक्यात वापरायचं असतं किंवा ज्या वेळेला वाक्यात दोन क्रियापद वापरायचे असतात मेन वर्ब, त्यावेळेला पहिलं क्रियापद म्हणून वापरायचं आणि दुसरं इन्फिनिटिव्ह म्हणून. मग इथं डिसाइड हे पण क्रियापद आहे आणि लिव्ह हे पण क्रियापद आहे. मग ही दोन क्रियापदे एकाच वाक्यात वापरत असताना आपल्याला या पद्धतीने वाक्याचं पॅटर्न तयार करावं लागत असतं. म्हणून टू लिव्ह हे याच्यातलं काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. जिथं वाक्यामध्ये TO2 प्लस मेन वर्ब फर्स्ट ही कन्स्ट्रक्शन येते त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. प्रश्न याच्यावर कसा असतो? अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. त्याच्यानंतर ना मी दुसरं उदाहरण घेतलं. You can win. You can win. पुढे रेस लिहू. You can win the race. You can win the race असं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये पण क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि याही वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे पण ते टू विरहित आहे. टू नाही तिथं. TO2 आणि पुढे क्रियापदाचं पहिलं रूप. इथं पण क्रियापदाचं पहिलं रूप आहे पण इथं टू नाही. मॉडेल ऑक्झिलरी कॅन. अशा वेळेला अशा प्रकारच्या इन्फिनिटिव्हला म्हणायचं बियर इन्फिनिटिव्ह. याला काय म्हणायचं? बियर इन्फिनिटिव्ह. म्हणजे टू विरहित जे क्रियापदाचं पहिलं रूप वाक्यात येतं बियर इन्फिनिटिव्ह किंवा मॉडेल ऑक्झिलरी सोबत पुढे येतं बियर इन्फिनिटिव्ह म्हणायचं. हे इन्फिनिटिव्ह हे बियर इन्फिनिटिव्ह. आता त्याच्यानंतर ना आणखीन एक मी वाक्य तुम्हाला लिहितो. I have इथं हे इन्फिनिटिव्ह आणि हे बियर इन्फिनिटिव्ह. त्या ठिकाणी आपल्याला जी कुठली वाक्य दिली ती वाक्य बघा तुम्ही. पहिलं वाक्य काय दिलं बघा. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. टू रीड. कॅन आय रीड द बुक? कॅन आय रीड बियर इन्फिनिटिव्ह आहे. टू बी ऑर नॉट टू बी हे इन्फिनिटिव्ह आहे. आपल्याला याच्यावर एकच प्रश्न विचारला जातो की अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह कुणाला म्हणायचं? TO2 प्लस मेन वर्ब इन्फिनिटिव्ह आणि टू विरहित आलेलं मेन वर्ब बियर इन्फिनिटिव्ह असं लक्षात ठेवा.
आता पेज नंबर 29 वर आपणाला तिथे एक छोटासा प्रश्न दिला आहे. तो प्रश्न बघा कसा आहे. सर्वांनी पेज नंबर 29 पहा आणि सुरुवातीला बघा, प्रीती इवन रोट अबाउट इट. याच्या खाली दोन तुम्हाला ऑप्शन दिले, दोन पर्याय दिले, प्रेझेंट टेन्स का पास्ट टेन्स. रोट क्रियापदाचं किती रूप आहे? दुसरं रूप आहे. क्रियापदाचं दुसरं रूप किंवा वाक्यात डीड येणं हे कोणत्या काळाचे लक्षण आहे? सिंपल पास्ट, म्हणजे याच्यात पास्ट आहे असं समजू. त्याच्या खाली बघा, टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. क्रियापद बघा, फाउंड V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. परत क्रियापदाचं दुसरं रूप किंवा वाक्यात डीड येणं म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, म्हणजे पास्ट टेन्स. तिथं खाली दिलं ऑप्शन, त्याला राईट करा. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. या ठिकाणी क्रियापद काय? फाइंड, त्याला यस लागेल. फाइंड्स कोणता काळ आहे? बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सची काय लक्षणं आहेत? वाक्यात कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं. त्याच्यानंतर वाक्यात कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी किंवा एकवचनी नाम असेल तर क्रियापदाला यस किंवा यस लागतं. प्रश्न तयार करताना किंवा निगेटिव्ह करताना, वाक्य नकारार्थी करताना याच्यामध्ये प्रत्यक्ष सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नसतं, परंतु डू किंवा डज वापरत असतो. डू डज क्रियापदाचं पहिलं रूप ही साध्या वर्तमान काळाचे लक्षण आहे. इथं फाइंड्स आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. आता पुढच्या बाजूला बघा, बी याच्यामध्ये प्रीती वॉज गॉन टू. प्रीती हे सिंग्युलर आहे का प्लुरल? सिंग्युलर. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. हे कसं आहे? सिंग्युलर का प्लुरल? सिंग्युलर. दे आर स्पोर्ट्समॅन. हे कसं आहे? प्लुरल. म्हणजे तुम्हाला ह्या दोन दिलेल्या ऍक्टिव्हिटी शोधायच्या. आता परत तुम्ही त्याच्या खाली या, त्याच्या खाली थोडा डार्क लेटरमध्ये लिहिलेलं आहे बघा, नाउ चेंज द वर्ब फॉर अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. वाक्याचा कर्ता बदलून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं वाक्य काय दिले बघा, आय डोंट नो. पहिलं वाक्य काय दिलंय? आय डोंट नो. याच्यात कोणता काळ आहे? आय डोंट नो. काळ कोणता आहे? डोंट आलाय आणि क्रियापदाचं पहिलं रूप आलंय म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आय डोंट नो. इथं तुम्हाला काय सूचना आहे? हा वाक्याचा जो कर्ता आय आहे तो आय बदला आणि त्याच्या जागी SHE हा कर्ता घेऊन वाक्य पुन्हा लिहा. मी तुम्हाला सांगितले डू डज डीड चे नियम पाठ करा. वाक्यात जर क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर डीओ डू वापरायचं. डू वापरल्यास त्या क्रियापदात बदल होत नाही. वाक्यातल्या क्रियापदाला यस किंवा ईएस असेल तर डज वापरायचं. डज वापरल्यानंतर त्या क्रियापदाला लागलेलं यस किंवा ईएस काढून टाकायचं. आणि वाक्यात जर क्रियापदाचं दुसरं रूप असेल तर डीड वापरायचं. आणि डीड वापरल्यानंतर त्या क्रियापदाचं दुसरं रूप बदलून पहिलं रूप करायचं. आणि कोणते कर्ते असताना डू डज डीड वापरायचं किंवा डज वापरायचं किंवा डू वापरायचं. ही सी इट किंवा एक वचनी करता असेल तर डज आणि बाकी सर्वांच्या नंतर डू. मग आता आपल्याला काय सांगितलं इथं? आय हा करता बदला आणि त्या जागी सी वापरा. मग काय करता येईल सांगा? इथं आयच्या जागी आपण रिप्लेस केलं सी. मग सी डोंट बरोबर आहे का? ही सी इट म्हणजे डझंट. बरोबर? सी डझंट नो. या पद्धतीनं तुम्हाला हे बाकीचे राहिलेले वाक्य करायचे जे त्याच्यानंतर दिलेले. मी एक वाक्य तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्या खाली तुम्हाला इन्फिनिटिव्ह आणि जेरेंडवर आधारित प्रश्न आहे. अंडरलाईन द जेरेंड ऑर प्रेझेंट पार्टिसिपल ऑर इन्फिनिटिव्ह. प्रत्येक वाक्यातलं इन्फिनिटिव्ह आणि जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे त्याला अंडरलाईन करायचं आणि त्याचं फंक्शन लिहायचं. मग प्रेझेंट पार्टिसिपलला अंडरलाईन केल्यानंतर त्याचे फंक्शन 3 आहेत. एक कोणतं? सब्जेक्ट. दुसरं कोणतं? ऑब्जेक्ट. तिसरं कोणतं? ॲडजेक्टिव्ह. सुरुवातीला आला तर सब्जेक्ट, क्रियापदानंतर आला तर ऑब्जेक्ट आणि नाऊनच्या अगोदर आला तर ॲडजेक्टिव्ह. मग ते वाक्य वाचायचे आणि ते ठरवायचं. आणि सर्वात शेवटचा 5वा प्रश्न. हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार नाही, म्हणजे तुम्ही सोडवा. कारण तुमचं पार्ट्स ऑफ स्पीच दिलेल्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये तुम्हाला प्रत्येक शब्दाची जात सांगायची कोणती ती आणि त्या कॉलममध्ये त्या टेबलमध्ये भरायचे. ते तुमचं तुम्ही स्वतः वहीमध्ये टेबल तयार करायचा आणि ते शब्द त्या त्या जातीचे आहेत त्या त्या कॉलममध्ये भरायचे. तर इथं आपला हा लेसन
बी स्मार्ट हा लेसन संपतो. इथंच आपण थांबू.